पेठवडगावचा MBBS विद्यार्थी पुण्यातून 14 दिवसांपासून बेपत्ता. रॅगिंग आणि मानसिक छळाचा कुटुंबियांचा गंभीर आरोप. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील तन्मय अजयकुमार वंगे व 19 हा पुण्यातील एका मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम वर्ष MBBSचे शिक्षण घेत असून तो गेल्या 14 दिवसांपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची नोंद पुण्यातील खराडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून रॅगिंग आणि मानसिक छळामुळे तन्मय बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. तन्मयच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांकडून त्याचा सातत्याने मानसिक छळ केला जात होता. ग्रामीण भागातून आल्यामुळे त्याला कमी लेखणे, अपमानास्पद टिप्पणी करणे तसेच अयोग्य आणि जाचक स्वरूपाची कामे करण्यास भाग पाडले जात होते. अभ्यासासाठी घेतलेल्या मदतीचाही गैरफायदा घेत त्याच्यावर मानसिक दबाव निर्माण करण्यात येत होता. परीक्षा संपल्यानंतर कॉलेज प्रशासनाकडे अधिकृत तक्रार करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला होता. मात्र मानसिक तणाव असह्य झाल्याने 18 जुलै रोजी सायंकाळी तन्मयने आपल्या मित्राला काकांकडे जातो असे सांगून हॉस्टेलमधून बाहेर पडला. त्यानंतर तो परतलाच नाही. यानंतर कुटुंबियांनी शोधाशोध करून अखेर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस तपासात तन्मय पुणे रेल्वे स्थानकावरून हुतात्मा एक्सप्रेसने सोलापूरच्या दिशेने गेल्याचे समोर आले आहे. लोणीकंद परिसरात त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मिळाले असून त्यानंतर त्याचा मोबाईल बंद पडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान कॉलेज प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू केली नसल्याची आणि अँटी रॅगिंग समितीच्या चौकशीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नसल्याचा दावा तन्मयच्या पालकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून तन्मयच्या तातडीने शोध घ्यावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.